धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. देव धर्माचं संरक्षण करण्यासाठी अवतीर्ण होतो. अवतीर्ण होणे म्हणजे वरून खाली येणे, स्वइच्छेनं येणे. अवतीर्ण होणे म्हणजे स्वइच्छेनं येणे. आम्हाला जन्म मिळाला माणसाचा, देवानेही माणसाचा जन्म धारण केला. देवाचे आहेत ना, प्रभू रामचंद्रांचा अवतार माणसाचा जन्म आहे, अवतार धारण केला. भगवान श्रीकृष्ण मनुष्य आकार धारण केला आणि त्या मनुष्य आकारामध्ये त्यांनी लीला विग्रह केला. त्यांचं येणं म्हणजे ठरवून येणं आणि आपलं कार्य करणे आणि धर्माची स्थापना झाली की अवतार पूर्ण करून निघून जाणे, ते थांबत नाही. जसं देव येतो तसं संत सुद्धा येतात. संतही येतात, आपलं कार्य करतात आणि कार्य संपलं की ते थांबत नाही, निघून जातात. कुठं यायचं, कसं यायचं त्यांचं ठरलेलं असतं. संतही येतात आणि संतही लीला विग्रह करतात. संतही देव जसा लीला विग्रह करतो तसं संतही लीला विग्रह करतात. जसं संत भगवंताच्या बालक्रीडा बाललीला तसं संतांच्या सुद्धा संत लीला आहेत. आपण वेळ राहिला तर नंतर पाहूया. जसं संत देवाचं चरित्र उच्चार केल्यानं पवित्रता प्राप्त होते, वर्णन करणारा पावन होतो, तसं संतांचं सुद्धा चरित्र वर्णन करणारा पावन होतो. हे संतांचं चरित्र आहे. म्हणून देवाच्या चरित्राला जेवढं महत्त्व, त्याहीपेक्षा काही अधिक पटीनं संतांच्या चरित्राला अधिक महत्त्व. काय कारण? देवाचं चरित्र वर्णन केल्यानं वर्णन करणाराचं महत्त्व वाढतं, पण संतांचं चरित्र वर्णन केलं तर वर्णन करणाराचं महत्त्व वाढतं, याच्यात आश्चर्य नाही. पण वर्णन करणारा आणि वर्णन ऐकणारा देवाला आपल्या प्राणापेक्षा जास्त आवडतो. विठाला 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 तेही प्राणा परवते बोटा तेही प्राणा परवते आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. जे देवा भक्तांच्या चरित्राचं वर्णन करतात ते भगवंताला प्राणापेक्षा अधिक आवडतात. म्हणून संतांचं चरित्र अधिक महत्वाचं. याच्यातला अजून एक महत्वाचा पैलू असा की येणं म्हणजे ठरवून येतात. कसं यायचं ते ठरलेलं असतं, कुठं यायचं ठरलेलं असतं. कसं येत असताना तिथली परिस्थिती अनुकूल प्रतिकूल ते पाहून येतात. हे संतांचं येणं. आम्हालाही मनुष्य जन्म मिळतो, पण आमचं येणं तसं नाही. आमचं येणं म्हणजे बांधून फेकून दिलं जातं आम्हाला. आपलं येणं म्हणजे कसं फेकून दिल्यासारखं आहे. फेकून दिलेलं माहिती आहे का तुम्हाला? एखादा माणूस मोटरसायकलवर चालला आणि पडला, त्याचं काही ठरलेलं असतं का? डावीकडून पडायचं, उजवीकडून पडायचं, मागं पडायचं, पुढे पडायचं, असं काही ठरलेलं नसतं का? तर त्याचं फेकून दिल्यासारखं पडलं, अचानक पडणं, ॲक्सिडेंट म्हणतो त्याला आपण. तसं आमचा जन्म म्हणजे ॲक्सिडेंट आहे. जीवाचं येणं हे मनुष्य जन्मात येणं हे अचानक येणं आहे. वास्तविक ती लायकी आपली नाही. सुकृत दुष्कृत समान समी कैतो पाहिजे कर्मभूमी तेत पडे जै विषमी तै स्वर्ग आगामी कानरमी. पुण्य पापाचा तुला केला असताना थोडा बी कमी जास्त झाला तर चलत नाही. नरहरी महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. सोनं मोजताना थोडं कमी जास्त चालतं का? नाही चालत. आता तर जमणारच नाही. आता तर 2 लाखावर गेलंय आहे ना. जरा सुद्धा कमी जास्त चालत नाही. तसं इथं तुलना केली असताना देवाचं चरित्र, संतांचं चरित्र आणि आमचं जीवन याची जर तुलना केली तर आमचं जीवन म्हणजे बंधनानं कर्मानं बांधून टाकून इथं आणून आम्हाला सोडून दिलेलं आहे. म्हणून त्यांच्यात आणि आमच्यात हा फरक आहे.
त्यांना काम संपलं की थांबावं वाटत नाही, निघून जातात. आणि आम्हाला 100च्या वर ऐवजी 105 बी झाले तर जाऊ वाटत नाही. का? आम्हाला 100 समजा सुदैवानं 100च्या वर नाही कोणाला जाता येत. उगा माणसं म्हणतात 110 झाले आणि 105 झाले, गाजराची पुंगी वाजते. काही नसतं ते. ठराविक मर्यादा आहे 100 वर्ष. अल्पायुष्य मानवदेह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते 100 वर्षाचं आयुष्य आहे, त्याच्या पलीकडे नाही. हे जीवाची अवस्था आहे. आणि म्हणून एक मुद्दा तुमच्या पुढे ठेवतो की देवाचं चरित्र आणि देवाचा अवतार घेणं हे स्वतंत्र नाही, भक्तांनी आणल्यावर येतो. भक्तांनी आणल्यावर येतो. असा अवतार कुणाचा? तर देवाचा. जे स्वतःच्या अधिकारानं स्वतःच्या इच्छेनं येतात तो संतांचा अवतार. आणि आम्हाला कर्मानं बांधून इथं कर्मभूमीमध्ये टाकलं जातं. हा आमचा जन्म. म्हणून देवाची जयंती, संतांची पुण्यतिथी आणि वडिलांचं किंवा जीवाचं श्राद्ध. विठाला 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 ज्या नरहरी महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं ही सेवा, त्यांचं अलौकिक जीवन, त्यांच्या चरित्राच्या बाबतीत काहीशे विवाद आहेत. निश्चिंत चरित्र नाही. वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या चरित्रकारांनी चरित्र लिहिली, त्याच्यामध्ये काही मतभेद आहेत. पण एवढं मात्र खरं की साधू जन्माला येतो ते पवित्र कुळात जन्माला येतो. कुळ चांगलं असलं पाहिजे. उगाच साधू कुठेही जन्माला येत नाही, कोणाच्या बी घरी जन्माला येत नाही. आमच्या घरी जर पोरग गुणवान जन्माला वाटत असलं तर मायबापांनी चांगलं वागावं लागतं, तेव्हा पोरग चांगलं जन्माला येतं. आई बाप जर सुसंस्कारी नसतील तर मुलं चांगली जन्माला येत नाही. रस्त्यानं चालत असताना बापाला जर 30 फुटाचा रस्ता पुरत नसला, कधी इकडल्या कडवून तिकडल्या कडला, तिकडल्या कडवून इकडल्या कडेला येत असेल तर पोरं जन्माला कशी येतील? त्याला किती बी सांगितलं हे करणं वाईट आहे म्हणून, पोरं काय शिकतील? ते शिकतात. होय ना? शिकवलेलं शिकत नाहीत माणसं, पण आचार केलेला त्याच्या मनावर पक्का बसत असतो. आणि संत हे आचार करून दाखवतात. आणि म्हणून संतांच्या जीवनाचं अलौकिकत्व आहे. साधू कुठेही जन्माला येत नाही. पवित्र ते कुळ पावना तो देशा, पवित्र ते कुळ पावना तो देशा, जिथे हरीचे दास जन्म घेतले, जन्म घेतले, जिथे हरीचे दास जन्म घेतले, जन्म घेतले, जिथे हरीचे दास जन्म घेतले, जन्म घेतले, जिथे हरीचे दास जन्म घेतले, जन्म घेतले. पवित्र पवित्र कुळामध्ये जन्म होतो, त्यांचा जन्म घेतात. जन्म घेतात होतो नाही. जे ते हरीचे दास जन्म घेतली त्यांचा जन्म शके 1200च्या दरम्यानचा आहे. चरित्रामध्ये असा स्पष्ट उल्लेख नाही. मात्र सावता नरहरी महाराजांचं समाधीचा काळ हा इसवी सनाला मात्र
चरित्रकारांनी पक्का दिलाय तो म्हणजे 1235ला त्यांचा समाधी सोहळा. किती माघ वद्य तृतीया या दिवशी त्यांनी त्यांची समाधी, संजीवन समाधी हा त्यांचा जीवनचरित्रामधला भाग आहे. नंतर बाकीचा नंतर आपण चिंतनाचा नंतर पाहूया. गुलालाचा टाइम झालेला आहे. गुलाल सगळ्याला पोहोचलाय का? पुंडलिक वरदे होईल आणि त्यानंतर विठ्ठल विठ्ठल भजन होईल. पुंडलिक वरदे झाल्यानंतर सर्वांनी गुलाला अर्पण करावा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शंकरराय महाराज की जय. विठाला 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठाला 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 विठाला. संत अवतीर्ण होतात आणि आपली लीला करतात. संतांच्या देवाच्या चरित्राचं वर्णन करावं, संतांच्या चरित्राचं वर्णन करावं. वर्णन का करावं तर वर्णन करण्याची फलश्रुती सांगितली. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. संत वृंदे मनोभावे आदि वंदावे. सज्जन वृंदे मनोभावे. सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावी. आदि वंदावी. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. सादर वर्णावी. सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावी. सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावी. सगुण चरित्रे परम आदि वंदावी. सज्जन वृंदे मनोभावे. भगवंताचं चरित्र वर्णन करावं, संतांचं चरित्र वर्णन करावं. वर्णन का करावं तर वर्णन केल्यानं वर्णन करणारा पवित्र होतो. भगवंताच्या सगुण अवताराचं वर्णन करावं आणि भगवंताच्या सगुण अवतारामध्ये जो लीला विग्रह आहे तो संतांनी केला. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे. सादर म्हणजे आदरासहित प्रेमानं वर्णन करावं आणि वर्णन करत असताना संत सज्जनांच्या पुढं नतमस्तक व्हावं. सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. कीर्तन रंगी देवा संगे सुखे डोलावे. भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणेकरोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. विठाला 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 विठाला.
भगवंताच्या सगुण चरित्राचं वर्णन केलं म्हणजे त्यामध्ये भक्तांचं वर्णन येत असतं, संतांचं वर्णन येत असतं. एकट्या देवाचं वर्णन कुठंच नाही. तुम्ही रामायणामध्ये रामाचं वर्णन करायला गेल्यानंतर रामाच्या भक्ताचं वर्णन मध्ये येतं का नाही? अहो, नुसतं रामाच्या भक्ताचं वर्णन येत नाही. रामायण ऐकायला गेलेल्या माणसाला रावणाचं बी चरित्र ऐकावं लागतंय का नाही? रामायण ऐकणारी माणसं असतील इथे ना. रामायण ऐकायला गेलं रावणाचा जन्म कुठं झाला, रावणाचा बाप कोण, रावणाचा आजा कोण, रावणाची परंपरा कोणती, रावणाचं मूळ पुरुष कोण, हे सगळं ऐकावं लागते का नाही? रावणाचं चरित्र ऐकायला जातो का आपण? नाही जात. पण रावणाचं सुद्धा चरित्र ऐकावं लागतं का? तर ते चरित्र रामाच्या संबंधानं आहे. तसं सगुण परमात्म्याचं चरित्र वर्णन करायला गेल्यानंतर त्या भगवंताच्या चरित्राच्या संबंधानं येणारं चरित्र कुणाचं असेल तर ते संतांचं चरित्र असतं. आणि ते संतांचं चरित्र आम्ही एकाग्रतेनं, प्रेमानं, आदरानं ऐकावं, बघावं आणि वर्णन करावं. विठाला 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 विठाला. संतांचं चरित्र वर्णन करावं. अहो, चरित्र का वर्णन करावं? महाराज वर्णन करतात, ही अवतार चरित्रे वर्णिता. अवतार चरित्र वर्णन केल्याने काय काय झालं यादी दिली आहे. ही अवतार चरित्रे वर्णिता. चोरटा वाल्मिक झाला तत्वता. त्याचं नाव वेगळंच होतं वाल्याचं आधी. लई मारुलाला लोकांनी म्हणून वाल्या ठेवलं होतं नाव ते. त्याचं रत्नाकर असं नाव होतं. तो कोळी समाजावर रत्नाकर कोळी असं त्याचं मूळचं नाव आहे. चरित्र बघून चरित्र आता इथं त्या चरित्राला हात घालायला वेळ नाही आपल्याला. पण मी तुमच्या पुढे हे ठेवतोय की महाराज म्हणतात, ही अवतार चरित्रे वर्णिता. चोरटा वाल्मिक झाला तत्वता. तो वाल्या कोळी, रत्नाकर कोळी नावाचा जो वाटपाड्या होता, तो चरित्र वर्णन केलं, नामचिंतन केलं तर त्याची फलश्रुती वाल्मिक ऋषी झाला. विठाला 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 विठाला. चरित्र वर्णन करणारा कुठल्या कुळात जन्माला आला ते पाहिलं जात नाही. त्याचं मागचं कसं आहे ते बी बघितलं जात नाही. त्याचा जन्म कुणाच्या पोटी झाला ते बी बघितलं जात नाही. का? तर तो सुशील आहे म्हणून. काही माणसं सुशील असतात आणि काही माणसं कुलीन असतात. सुशील म्हणजे शालीन, आचारात चांगला असलेला, त्याला शालीन असं म्हणतात. महाराजांनी इथं उदाहरण दिलंय. व्यास हा जारपुत्र आहे पण जगाला वंद्य आहे. व्यासोच्छिष्ट जगत राहील. ज्ञानदेव म्हणे, व्यासाची अखुना द्वारकेचा राणा पांडवाघरी. व्यासाच्या मुखातून निघालेला शब्द हा सगळ्या जगाला प्रसाद झाला. पण त्या व्यासांचा जन्म पाहू नये, कारण तो शालीन आहे. तसं संत हे शालीन असतात. संतांच्या मध्ये दोन प्रकार. एक, भगवंताच्या सोबत येतात आणि ते सिद्ध पुरुष असतात. इथं येतात, आपलं कार्य करतात आणि कार्य संपलं की निघून जातात. हा एक वर्ग. आणि दुसरा वर्ग असा की अगोदर सामान्य होता पण संत चरित्र वर्णन केलं, देवाचं चरित्र वर्णन केलं आणि त्या संतांच्या तो बरोबरीला गेला. त्या संतांच्या बरोबरीला गेला, संत झाला. इथं लहान मोठा, वयानं बारीक, वयानं मोठा हा भेद परमार्थाच्या क्षेत्रात नाही, तो प्रपंचात आहे. माऊलीने उदाहरण दिले ज्ञानेश्वरीमध्ये. एक दिवा लावलेला होता घरामध्ये. आता लाईट आली सगळी, पण पहिल्याच्या काळात दिवे असायचे, दिवे. आणि सगळ्याच्या घरी इस्तू सुद्धा नसायचा. शेजाऱ्याच्या घरून आणावला. ही आता जुन्या आजी आहे त्यांना माहीत असेल. मी लहानपणी, बरोबर आहे ना, दुसरी ते कुठे गेलता इस्तू आणायला गेली, बरोबर आहे ना. गेला काळ तो. असा एक काळ होता. ज्ञानोबारांनी तिथला त्यावेळेचा तत्कालीन दृष्टांत दिलाय. दिवा आहे, दिवा लावलेला आहे आणि एका दिव्यावरून दुसरे 10 दिवे लावले. होय. तर पहिला कोणता? त्याच्यापेक्षा तो अजून जरा जवळचं बोलू का? तुमच्या घरच्या दिव्यानं पुन्हा माझ्या घरचा लावला आणि माझ्या घरच्या दिव्यानं पुन्हा बाकी सगळ्या गावातले लावले.
म्हणजे तुमच्या घरचा थोरला आहे का? नाही, असं काही नाही. नाही ना, असा थोरला धाकटा तिथं भेद नाही. तसं देवाच्या दरबारात, देवाच्या दर्शनाला, देवाच्या पायाजवळ गेला की तो थोरला नाही ना, धाकटा नाही. विठाला 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 विठाला. मला तुमच्या पुढे हा मुद्दा ठेवायचा होता की एक या परमार्थाच्या क्षेत्रात असा एक वर्ग आहे की तो पूर्वी सामान्य होता, पूर्वी वाईट कर्म करणारा होता, पूर्वी लोकांनी निंद म्हणून टाकून दिलेला आहे, लोकांनी त्याच्याकडं त्याची निर्भसना केलेली आहे. परमार्थाच्या कक्षेच्या मापामध्ये तो कुठंच बसत नव्हता असा होता. पण माळ घातली, अखंड देवाचं भजन करू लागला, संतावर शुद्ध श्रद्धा निर्माण झाली, रोज ज्ञानेश्वरी वाचू लागला. एखादा सज्जन मनुष्य पाहिला की त्याचं अंतःकरण भरून येतं असा आहे. तर मग तो आता अपवित्र राहिला नाही, तो आता अपवित्र राहिला नाही. म्हणून माळ घालायला बाकी काही बघितलं जात नाही. बघा, कुणी माळ घालायला आल्यावर असं विचारलं जातं का किती शिकलास? नाही विचारलं जात. ग्रॅज्युएट आहेस का, 10वी पास आहेस का, असं काहीच विचारलं जात नाही. बरं, ती बी जाऊ द्या. तुझ्या घरामध्ये आतापर्यंत किती जणांनी माळ घातली हे तरी विचारलं जातं, ते सुद्धा विचारलं जात नाही. तुझी इच्छा आहे का, मग घाल. तिथं जैसा दीपे दीप लावीजे, मग आदिल कोण हे नोळखीजे. जसं दिव्यानं दिवा लावल्यानंतर लहान मोठा गणला जात नाही, तसं परमार्थाच्या क्षेत्रात एकाच्या दर्शनानं, एकाच्या पावित्र्यानं किती जरी पावित्र्य, लाखो करोड पावित्र्य झाले तर त्या सगळ्यांना पावित्र्यच निर्माण होत असतं. आणि ही किमया, हा अधिकार संतांचा आहे आणि तो संतांनी जगाला दिला, संतांनी जगाला दिला. आणि हे देत असताना पूर्वी सामान्य असला तरी जर तो संतांच्या सानिध्यामध्ये गेला तर तो पवित्र होत असतो. म्हणून एक वर्ग असा की जन्मतःच पवित्र आहे असा एक वर्ग, आणि दुसरा जन्मतः पवित्र नव्हता, जन्मतः अमंगळ होता, जन्मतः वाईट कुळात जन्माला आलेला आहे, त्याच्या घराण्यामध्ये सगळे दोषकर्म आहेत. पण त्यानं जर सत्कर्म केलं आणि तो जर पवित्र झाला तर तो सगळ्यांचा उद्धार करू शकतो, अशी शक्ती त्याच्यात येते, है ना. मात्र पित्र भ्राता सगोत्र आपार, चतुर्भुजनार होली चतुर्भुजनार होली चतुर्भुजनार होई ठेले, चतुर्भुजनार होई ठेले, हरे मुखे मना, हरे मुखे माना, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरे मुखे मना, हरे मुखे मना, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. पूर्वीचा अपवित्र असला तर आणि तो पवित्र झाला, चिंतन करू लागला भगवंताचं, तर तो स्वतः उद्धरतो याच्यात आश्चर्य नाही. आईचे 21 कुळ आणि बापाची 21 कुळ, 42 कुळाचा उद्धार करण्याची शक्ती त्याच्यात येते. मात्र पित्र भ्राता सगोत्र अपार. सगोत्र म्हणजे आजूळच्या संबंधाने येणारे बी उद्धरतात.
आणि पित्याच्या कुळाच्या संबंधाने येणारेही उदरतात. त्याला सगोत्र असं म्हणतात. या गोत्राशी संबंधित जेवढे तेवढे तर सगळ्यांचा उद्धार होतो. कशानं? एक पवित्र झाला तर. त्याच पद्धतीनं आज ज्यांचे समाधी सोहळा ते अगोदर वाईट होते आणि नंतर चांगले झाले याच्यापैकी नव्हते. त्यांचं कुळ आधीच पवित्र होतं. भगवत चिंतन करणारा घराणा. मगाशीच आपण चिंतन करत होतो की जे कुळ पवित्र आहे तिथंच साधू जन्माला येतात. आणि मग नरहरी महाराज अशा घराण्यामध्ये जन्माला आले की जिथं भगवंताचं अखंड चिंतन सेवा होत होती. अशा घराण्यामध्ये जन्माला आले. याच्याबद्दल सुद्धा काही वाद आहेत. ते चांगल्या घराला जन्माला आले याच्याबद्दल वाद नाही, पण कुठं जन्माला आले, त्यांचं मूळ गाव कोणतं याच्याबद्दल विवाद आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की पंढरपूरजवळ बाबळगाव नावाचं गाव आहे तिथले होते. काही चरित्रकाराचं असं म्हणणं आहे की नरहरी महाराज हे पंढरपूरचे तर रहिवासी होते, असे काही जणांचं म्हणणं, काही चरित्रकाराचं म्हणणं आहे. जे असेल ते असेल, पण सोनार वंशामध्ये जन्माला आले. त्यांचे वडील, त्यांचं नाव अच्युत. त्यांना 2 नावं होती. काही लोक अच्युत म्हणून हाक मारायचे आणि काही लोक श्रीधर म्हणून हाक मारायचे. अशी 2 नावाची माणसं असतात का नाही आपल्यासोबत यायचे तात्या, त्यांना आहेत का नाही 2 नाव. आता मुरुडला येताना तिकडून आमचं कोण बी आलेला एक रस्ता आहे आणि इकडून बी आलेला एक रस्ता आहे. कोण धाराशिवकडून, इकडून आंबाजोगाई कोणी आलेला आहे. अजून काही बरीच असतील ना. तिकडून त्या गुंपावाडीकडून आलेला बी रस्ता आहे. मग एवढे रस्ते आहेत, पण पोहोचायचं ठिकाण जसं एक आहे का नाही. रस्ते अनेक आहेत, पण पोहोचायचं ठिकाण जसं एक आहे तसं एखाद्या माणसाला अनेक नावं असावी, पण ओ म्हणणारा जसा एकच असावा. ही माऊलीने ज्ञानेश्वरीत लिहिले. मी मदर पदरचा काहीच बोलत नाही, ज्ञानोबा बोलतात. नामाचे नि अनादिशेपणे एका पुरुषा ते बोलावणे, ना तरी दोही मार्गी जाणे एकेची ठाया. विठाला 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 ते अच्युत कुणी श्रीधर असं म्हणून हाकून 2 नावं होती. सोनारकीचा व्यवसाय. आपला व्यवसाय आपण व्यवस्थित करावा अशी त्यांची परंपरा, वडिलापासून आलेली परंपरा. खूप चांगला व्यवसाय करायचा. आलेल्या सोनं घ्यायला आलेल्या प्रत्येक माणसाला आल्यापुरतं संतुष्ट नाही करायचं. तो कायम जोडला पाहिजे आणि तो कायम संतुष्ट झाला पाहिजे. नाहीतर जुनं सोनं घेऊन आल्यानंतर अशी एक जुनी म्हण होती, म्हणतात सोनारानं उजळायला दिल्यावर असं झेललं की वजन कमी होते म्हणायची. पहिल्याच्या काळातली गोष्ट, आताचं नाही बोलत मी, इथं कुणी नसेल तसं. नरहरी महाराजांच्या जीवनामध्ये ते अच्युत महाराज, त्यांचे वडील, ज्यांचं नाव श्रीधर, ते एवढं चांगलं सोन्याचा व्यवसाय केला त्यांनी की जणू सोनं विकायचंय, खरेदी करून सोन्याचे दागिने करायचे आणि दागिने करून विकायचे. पण करत असताना त्याला एका मुशीमध्ये घालावं लागतं आणि मग त्याला आकार येतो आणि ते आकाराला प्राप्त झालेले दागिने पुन्हा विकावे लागतात. पण ते दागिने विकत असताना असे दागिने विकायचे की घेणाराला त्याच्यामध्ये अजिबात दिलेल्या मोबदल्यामध्ये, त्याच्या पैशामध्ये त्याची हानी नाही झाली पाहिजे. असा प्रामाणिक व्यवसाय ज्यांनी केला ते श्रीधर महाराज, अच्युत महाराज. हे बघा कसं असतं, तुम्ही जो बी व्यवसाय कराल तो व्यवसाय करत असताना तुम्ही कुण्या क्षेत्रात आहेत त्याच्यावर तुमच्या व्यवसायाची सर्व परिसीमा ठरलेली असते. एक लहान माणूस असला तर त्यानं लबाडी केली तर किती मोठी करील, 10 रुपयाची करील, 20 रुपयाची करील, 100 रुपयाची करील. त्याच्यापेक्षा जरा मोठा माणूस असला तर 1000 रुपयाची करील, त्याच्यापेक्षा मोठा असला तर 1,00,000 रुपयाची करील. एखादा मंत्र्यानंच घोटाळा केला तर किती करील. मी हमेशा म्हणत असतो
मोठा माणूस असला ना, मोठ्या माणसाचं वागणं मोठं. लक्षात घ्या, मोठ्या माणसाचं बोलणं मोठं. बरोबर आहे का? माझ्या बोलण्यात काही चूक झाली तर कीर्तन सुटल्यावर सांगा. मोठ्या माणसाचं वागणं मोठं, मोठ्या माणसाचं बोलणं मोठं, मोठ्या माणसाचं देणं मोठं, मोठ्या माणसाचं घेणं मोठं. कर्ज काढलं तर मोठ्या माणसाचं कर्ज मोठं, ठीक आहे नाही? आणि त्याच्याबरोबर अजून एक सांगू का, त्यानं लबाडी केली तर ती सुद्धा मोठी. विठाला 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 विठाला. लोखंडाच्या व्यापाऱ्यांना जर काटा मारला तर मारून मारून किती मारणार आहे, मारून. पण सोन्याच्या न मारला तर कसं होईल? सोन्याच्यानं काटा मार, सोन्याच्या व्यापाऱ्यानं काटा मारला तर घेणारा मेला. आताच्या काळात तर जिता राहतच नाही, घेणारा. बरं का, सोन्याचा व्यापार मी कशासाठी म्हणतोय? माणूस मोठा, सोन्याचा व्यवहार मोठा. सोनं हे सगळ्या धातूमध्ये सार आहे. लक्षात घ्या, सोन्याची किंमत का जास्त आहे? तर सोनं हे सगळ्या धातूत सार आहे. काही काही गोष्टी सार आहेत जगामध्ये. मी हमेशा सांगतो, बोलतो आता की जाता जाता, जगामध्ये देव सार आहे. जगामध्ये काय सार आहे? देव सार आहे. दुधामध्ये तूप सार आहे. दुधामध्ये तूप सार आहे. पण काढायला त्याला ती आमची घुसळण करणारी माता माऊली अशी पाहिजे. ती बी गेला आता असं घुसळण करायचं, आता असं आले की त्याच्यावर बी आता करंट आला असेल. जाऊ द्या ते. मंथुनी नवनीता मंथुनी नवनीता मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. दूध आहे भांड भरून ठेवलेलं, त्या दुधात वरच्या बाजूला लोणी आहे का, खालच्या बाजूला आहे का, मधात आहे का, इकडल्या कडला आहे? कुठं आहे लोणी? लोणी सगळीकडे आहे, ऐक नाही? पण सगळीकडे असलेलं लोणी काढण्यासाठी जशी सुगरण लागते, तसं जगामध्ये आसारामध्ये लपलेला देव शोधण्यासाठी संत लागतात. तो देव ओळखण्यासाठी साधू लागतात. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, तसं देव तसा घ्यावा लागतो. मी काय बोलत होतो की दुधामध्ये तूप सार आहे. ग्रंथामध्ये भगवद्गीता सार आहे. ज्ञानेश्वरी म्हणा चालेल. ग्रंथामध्ये काय सार आहे? भगवद्गीता सार आहे. धातूमध्ये सोनं सार आहे. त्या सोन्याच्या केलेल्या दागिन्यामध्ये मंगळसूत्र सार आहे. 2 महिला लग्नाला चालल्या, एकीच्या अंगावर किलोभर सोन्याचे दागिने, तर एकीच्या गळ्यात नुसतं मंगळसूत्र आहे. तर एकीच्या अंगावर किलोभराचं वजन आहे आणि एकीच्या नुसतं मंगळसूत्र आहे, तर तिचं सुद्धा वजन तेवढंच आहे. काय? कारण मंगळसूत्र सार आहे. मंगळसूत्र सार आहे. आमचे सुवासिनी माता कपाळावर कुंकू लावतात. कुंकू, त्या कुंकवाची किंमत किती असेल? 1 रुपया, तर 1 पैसा मी घरी धरतो. 1 पैसा. ते कुंकू कपाळावर जिथं लावलंय तिथं ते सार आहे. कपाळावर लावलंय तिथं सार आहे.
त्याच्यापुढे जगात कशाची बी त्याची कपाळावर जिथं लावलंय त्याची बरोबरी जगातली कुठलीच वस्तू करू शकत नाही. का तर ते सार आहे. कपाळावर लावलेलं कुंकू हे थोडं आहे पण सार आहे. तसं सार थोडं असतं. सार थोडं असतं तसं सोनं जे आहे ते सार आहे. आणि त्या सार सोन्याला हाताळणारा जो व्यापारी असतो त्याच्यावर सगळ्या समाजाची धुरा अवलंबून असते. त्यानं जर लबाडी केली तर समाजाचं पतन होऊ शकतं. पण त्या अच्युत महाराजांनी कधीच असं होऊ दिलं नाही. का होऊ दिलं नाही? हे करत असताना अखंड भगवत चिंतन करत होते. जो माणूस आपलं काम करत असताना देवाचं चिंतन करतो, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. जो देवाचं नाव घेत घेत काम करतो ते काम होत नाही, यज्ञ होत असतो. म्हणून आमच्या संतांनी आम्हाला ही शिकवण दिली. तुमच्या हिश्श्याला, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परंपरेनं जे काम आलेलं आहे ते काम करा, इमानदारीनं करा. पहिलं काय करा? काम इमानदारीनं करा. आणि दुसरं ते काम करत असताना देवाचं चिंतन करा. हे दोन केले तर माणसाचं जीवन राहत नाही, ते भगवत स्वरूप होत असतं. आणि हेच संतांनी केलं. अशा अच्युत महाराजांच्या पोटी त्यांची धर्मपत्नी, तीही पतिव्रता, त्यांचं नाव सावित्री. आणि त्या दोघांच्या पोटी ज्यांचा जन्म झाला त्यांचं नाव नरहरी महाराज. विठाला 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 घडलं काय तर अच्युत महाराजांना शिवभजन करणाऱ्यांची संगती होती. असू द्या, शिवभजन करणारा असला तरी तो पवित्रच आहे. आमच्याकडे काही माणसं शिवभजन करणारी माणसं असतात, ते हरिभजनाचा द्वेष करतात किंवा हरीचा द्वेष करतात. काही माणसं हरिभजन करणारी शिवभजनाचा द्वेष करतात, भगवान शिवाचा. असं नाही. मी तुम्हाला सगळ्यात जवळचं डोळस उदाहरण देतो की ज्या अर्जुनाच्या पराक्रमाच्या पुढं सगळं जग नतमस्तक होतं, वाकत होतं. सामान्य नाही. अर्जुन म्हणजे आपल्या भगवद्गीतेचा किंवा भगवत भक्तीच्या क्षेत्रामधला शिरोमणी आहे अर्जुन म्हणजे. आणि नुसता भक्तीमधला शिरोमणी नाही तर पराक्रमामधला शिरोमणी आहे. भगवान शंकर बरोबर एकदा युद्ध झालं म्हणजे ह्यानं अर्जुन गेला नाही युद्ध करायला, भगवान शंकरच अंगावर आले. त्याचं कारण वेगळं आहे, त्यात त्याच्यात हात घालत नाही. पण भगवान शंकर आल्याबरोबर अर्जुनानं पाय धरले. म्हणजे भगवान शंकर आले. भगवान शंकर चल बाजूला हो. हा, महादेवाला कसला देव म्हणता तो? भोळा. बरोबर आहे ना? शिव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. काय बी मागितलं तर लगेच येणार. पण आज अर्जुनालाच येऊन दटवायला लागले का तर त्यांच्या जागेवर बसले होते म्हणून. रानातली गोष्ट आहे. काय सिंहासनावर जाऊन कैलासात बसले नव्हते, रानात बसले होते. आणि मोकळी जागा बरी दिसली नाही, अर्जुनाला ध्यान करत बसत होतं म्हणून बसले होते. आणि भगवान शंकर आले आणि दटवू लागले अर्जुनाला. शंकराला बघितलं, अर्जुनानं लोटांगण घातलं, हात जोडून काकलून बारीक होऊन उभं राहिला वाकून. देवाच्या पुढं, मोठ्या माणसाच्या पुढं, थोराच्या पुढं असं छाती काढून उभं राहायचं नसतं. थोरांच्या जवळ गेल्यावर असं उभं राहावं. अर्जुनानं असं उभं राहिल्यानंतर भगवान शंकर म्हणले चल बाजूला हो. हा, अर्जुन घाबरला. सामान्य नाही, देवादिदेव आहे. तरी अर्जुनानं हात जोडलेलेच होते. भगवान शंकर म्हणाले तुला जर मला प्रसन्न करून घ्यायचं माझ्याबरोबर युद्ध कर. हा, युद्ध? देवाला युद्ध म्हणजे मारामारी. आता देवाबरोबर मारामारी करायची का? या मोठ्या माणसावरच अशी संकट येत असतात. आपल्यासारख्या सटनपटरला कोण विचारतंय दरी आम्ही कसं? अर्जुन अधिकारी होता म्हणून त्याच्यावर हे संकट आलं. देव युद्ध कर म्हणतो म्हणजे खूप मोठं संकट आहे. विचार करा तुम्ही.
एखादा मोठा माणूस जर मला भांड म्हणायला लागला तर संकट आहे ना. तसं भगवान शंकर म्हणायला लागले की युद्ध कर माझ्याबरोबर. पण देवाच्या हट्टापुढं काही चाललं नाही आणि अर्जुनानं युद्ध केलं. आणि युद्ध केल्यानंतर अर्जुन एवढा पराक्रमी होता की त्या अर्जुनानं युद्धामध्ये भगवान शंकराला हरवलं. आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. वाह शाबास म्हणून पाठीवर हात फिरवला, डोक्यावरून हात फिरवला. मी प्रसन्न झालो. गळ्याला लावून घेतला अर्जुनाला, गळ्याला लावून घेतला, आलिंगन दिलं. हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैतन मोडिता केले आपण आईशे. अर्जुनाला आलिंगन दिल्यानंतर प्रसन्न झाले भगवान. अर्जुनाला आशीर्वाद दिला. म्हणे काय मागायचे ते. मग काही नको देवा, तुम्ही प्रसन्न झाल्यास अजून काय पाहिजे. तरी भगवंतांनी पाशुपत नावाचं अस्त्र दिलं. मी तुमच्या पुढे कशासाठी मांडलं सांगू का. असा अधिकारी अर्जुन होता है ना. एवढा अधिकारी अर्जुन होता. भक्तीमधला श्रेष्ठ होता, पराक्रमामधला श्रेष्ठ होता. ज्ञानोबारांनी वर्णन केलंय. तो आज संग्रामी हरुजिन केला, निवांत कवचाचा ठाऊ फोडीला, पवाडा तुवा केला गंधर्वाशी, विठाला 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 असा अर्जुन. त्याच्याही जीवनामध्ये संकट, त्याच्याही जीवनामध्ये संकट. मोठ्यांच्या जीवनामध्ये परीक्षा घेतली जाते असा अर्जुन. आणि त्या अर्जुनाच्या समोर एवढी मोठी भगवद्गीता सांगावी लागली भगवंताला, अशी आग्रही भूमिका अर्जुनाची झाली. मी तुमच्यासमोर ह्याच्यासाठी मांडलं की माणसाच्या जीवनामध्ये ज्यावेळी तो व्यवसाय करत असतो, त्याचा गृहस्थाश्रमानुसार आलेला जो काम करत असतो, ते काम करताना त्याच्या पुढं अशी संकट येऊन उभं राहतात. अर्जुनाच्या पुढं किती मोठं संकट निर्माण झालं मी त्याचा सविस्तर मुद्दा तुमच्या पुढं आता उपस्थित करत नाही, कधी तर नंतर पाहिजे. पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, जो माणूस नियतीनं नेकीनं काम करतो, इमानदारीनं काम करतो, त्याची परीक्षा भगवान घेत असतो. आणि तीच अवस्था यांच्या पण जीवनात झाली की भगवान शंकराची पूजा करत होते. कोण? अच्युत महाराज भगवान शंकराची पूजा करत होते आणि भगवान शंकराचं अखंड ध्यान करत होते. आणि आई बापांचा वारसा आणि त्यांच्यावरचे संस्कार लेकरावर येत असतात, म्हणून आई वडिलांनी केलेली भगवान शंकराची उपासना, त्याचा प्रभाव नरहरी महाराजांच्यावर झाला. विठाला 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 लहानपणापासून भगवान शंकराचं चरित्र ऐकल्यामुळे भगवान शंकराची हे पण उपासना करायला लागले. आनंद शरण रोज भगवान शंकराचं ध्यान करायचं. भगवान शंकर नुसता देव नाही, भगवान शंकर योग्याचा योगी आहे. योग्याचं आराध्य दैवत म्हणजे भगवान शंकर आहे. भगवान शंकर योग धारणा करायची आणि मग भगवान शंकराची उपासना करायला लागली. ज्ञानोबारांनी फार गोड लिहिले. पण ज्ञानोबाराय असं म्हणतात, सकाळी ब्रह्मदेव तोच असतो, दुपारी विष्णू तोच असतो आणि संध्याकाळी महादेव तोच होतो, त्याला देव असं म्हणतात. ओवी सांगू का? ब्रह्मा प्रातःकाळू, विष्णू माध्यान वेळू, सदाशिव सायंकाळू, बाळायया विठाला विठाला विठाला. अच्युत महाराजांकडे जे सोनाराच्या सोन्याच्या व्यवहारासाठी सोनाराच्या दुकानात यायचे, ती माणसं सोनं तर घेऊन जायचे, पण ह्यांनी केलेल्या भजनाचा प्रभाव त्यांच्यावर पडल्यामुळे लोकही भजन करायचे. ही भजन करणाऱ्या माणसाच्या अंगी असलेला गुण आहे. आणि तोच गुण नरहरी महाराजांच्याकडे आला. त्यांना त्या पत्नी पण तशीच मिळाली, अनुकूल अशी. असं त्यांचं जीवन मजेत चाललेलं. हे करत असताना तीर्थाटनाला जायची इच्छा कधीच केली नाही. तीर्थाटनाला जायची इच्छा केली नाही. ते म्हणायचे, माझा सोन्याचा व्यवसाय मी इमानदारीने केला, कोणाला थोडं सुद्धा फसू दिलं नाही, तर सगळे तीर्थ माझे याच्यातच आहेत.
सगळी तीर्थ माझी याच्यात आहे. सगळ्या संतांनी हे सांगितलं. बघा एक कसं आहे की एका गावामध्ये अनेक माणसं राहतात की नाही. प्रत्येकाची घरं वेगवेगळी असतात. नाही, अनेक समाजाची राहतात. आणि त्या प्रत्येक समाजामध्ये भगवंतानी आपला एक एक भक्त पाठवून दिला. प्रत्येक समाजामध्ये एक एक भक्त पाठवून दिला. त्यांनी आपापलं काम केलं. कधी कधी समाज याचा विपर्यास पण करतो. ज्ञानोबासारखा युग पुरुष आनंदित जन्माला आला. त्या काळी शूद्र अतिशूद्रांना सुद्धा ठराविक वस्ती म्हणून गावाच्या कोपऱ्यात जागा दिली जात होती. हे आपण बी बघितलंय, लहानपणी बघितलंय की नाही. कुंभारवाडा वेगळा, तो हरिजनवाडा वेगळा, मातंगाचा वेगळा. व्यवस्था होती की नाही, सगळी व्यवस्था होती. हे ब्राह्मण कुळात जन्माला येऊन सुद्धा ह्यांना गावात कुठंच स्थान दिलं नाही. दिलं का कुठं ज्ञानोबाऱ्यांना स्थान आळंदीत उभं राहू दिलं नाही. ज्या समाजानं ज्ञानोबारायांना आळंदीत उभं राहू दिलं नाही, त्या समाजाला ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर भगवान प्रसन्न झाले. आणि प्रसन्न होऊन ज्ञानोबारायांना विचारलं, ज्ञानोबाराय तुम्हाला काय पाहिजे? तर ज्ञानोबाराय म्हणाले, हा माझा सगळा विषमतेनं दुरितानं मळून माखून भरून गेलेला अमंगळ झालेला समाज हा पवित्र झाला पाहिजे. देवा तुम्ही मला आशीर्वाद द्या. आणि पसायदान मागितलं. काय पसायदान मागितलं? आता विश्वात्मने येणे वाग यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. पसायदान मागत असताना अगोदर ज्ञानी पुरुषाचं मागणी नाही केली, ती पुढे केली. योगी पुरुषांची नाही केली, तेही पुढे केली. पसायदानं सगळं बघून घ्या. पण पहिल्या सुरुवातीला काय मागितलं? जे फळांची गणपती सांडो तया सत्कर्मी रथी वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जसं ज्ञानोबारायांनी हे मागितलं भगवंताला, तसं नरहरी महाराजांनी सोन्याचा व्यवसाय केला. पण अतिशय गरीबातला गरीब माणूस आला तरी सुद्धा सोन्यामध्ये सोनं घ्यायला आल्यानंतर तो फसला नाही पाहिजे, त्याचा लाभच झाला पाहिजे. आणि भगवंतानी त्यांच्या त्या व्यवसायामध्ये वरचेवर बघा, जो माणूस दुसऱ्याचं कल्याण करत असतो त्याचं वाईट कधीच होत नाही. लक्षात घ्या, त्याचं निश्चित चांगलं होत असतं. त्याचा व्यवसाय वरचेवर मोठा होत जातो. नरहरी महाराजांचं तसंच झालं. नरहरी महाराजांचा नाव लौकिक झाला. पंढरपूर शहरामध्ये, पंढरपूर शहर हे कोणाचं शहर आहे? पांडुरंग परमात्म्याचं शहर आहे. जंबोया द्वीपा माझे एक पंढरपूर गावगा, धर्माचे नगर लेखा विठू पाटील त्याचे नाव गा. चला जाऊ तया खाया, काही भोजन मागाया गा. विठोबाचा धर्म त्याचे म्हणजे ज्या जंबोद्वीपामध्ये भगवान पंढरीश परमात्म्यामुळे ज्या पंढरपूरला महत्व आहे, त्या पंढरपुरामध्ये नरहरी महाराजांचा व्यवसाय, तिथं जन्म झाला, तिथं वाढले, तिथं व्यवसाय सुरू केला. आणि त्यांचं नाव लौकिक. पंढरपूरच्या परिसरामध्ये सगळीकडे सोनाराचं काही काम असलं की नरहरी महाराजांचं लोक नाव घ्यायचे. आणि अशा त्यांचा जीवनक्रम चालू होता. आणि या जीवनक्रम चालू असताना त्यांचं जीवन अतिशय उत्कृष्ट असं चाललं होतं. आणि अशा उत्कृष्ट जीवनामध्ये अखंड भगवंताचं चिंतनही चालू आहे. म्हणजे त्यांचं जीवन पवित्र आहे, त्यांचं आचार पवित्र आहे, त्यांचे विचार पवित्र आहेत, आणि त्यांचा समाजाशी ठेवलेला सलोखा सुद्धा पवित्र आहे. आणि म्हणून ते धन्य होते, ते वंदनीय होते, ते चिंतनीय होते, ते पूजनीय होते. म्हणून असे जे महात्मे असतात ते महात्मे संसारामध्ये धन्य असतात. जगद्गुरु तुकोबार आहेत. म्हणून आपण Oh
दीन, अशा साधूची भेट होणं तो दिवस धन्य असतो. का? संतांचं दर्शन झालं. आणि मग नरहरी महाराजांचा असा जीवनक्रम चाललेला आहे. पण भगवान शंकराशिवाय कुणाचं नाव घ्यायचं नाही. राहणं कुठं? पंढरपुरात. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्मा त्यांच्या गावात राहायचं, पण चिंतन मात्र शंकराचं करायचं. कारण मनावर एक असा प्रभाव पडलेला होता. असतात काही माणसं आपल्या आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये नात्या पुत्याला दिंडी आल्यावर काही फडावरली माणसं तिथून महादेवाच्या दर्शनाला जातात. ज्यांना जायला जमत नाही ते तिथूनच नमस्कार करतात एक. आणि अशी काही माणसं आपल्या दिंडीत असतात, आपल्या माऊलीच्या पालखीसोबत असतात की ते नमस्कार सुद्धा करत नाही तिथून बी. का? आम्ही महादेवाचा मानत नाही. हा, अरे बाबा, ज्या अर्जुनानं त्याला हरवलं तो भगवान अर्जुनाला म्हणतो वा शाबास शाबास केले तो, है ना. आणि त्या शंकराचा अवतार असलेला हनुमंतराया त्या अर्जुनाच्या ध्वजाचं राखण करण्यासाठी रथावर थांबतो. ही ज्या अर्जुनाची किमया, आणि त्या अर्जुनाच्या ठिकाणी भगवान विष्णू आणि भगवान शंकर दोघंही त्याच्या रथावर आहेत. हे किती मोठं साम्य आहे. ध्वजस्तंभावरी बोटा का ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी श्री शारंग धरू अर्जुनाशी विठाला 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 तद्वत पंढरपुरात राहायचं, पण कोणी विठोबाचं नाव घेतलं नाव काढू नका माझ्या समोर म्हणायचं. त्यांनी त्यांच्या जीवनातला पूर्व प्रसंग असा आहे, पूर्व जीवन असं आहे की भगवान शिवाची उपासना करायची, भगवान शिवाचं चिंतन करायचं, भगवान शिवाची पूजा करायची, रोज ध्यान करून भगवान शिवाचं अखंड पुरस्चरण करावं. पण विठ्ठलाचं नाव घ्यायचं नाही, त्या गावात राहून विठ्ठलाच्या दर्शनाला जायचं नाही. तिथे एकदा असं घडलं. तर मग आई बाबा म्हणले मला, प्रत्येक माणूस आलं की कीर्तना ती कंबरपटात सांगते म्हणून. असं नसतंय. ते महत्वाचं त्या नरहरी महाराजांच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रसंग आहे तो, ज्याचं वर्णन भक्ती विजयामध्ये ज्यांनी केलं. सगळे जेवढे ग्रंथ आहेत त्या सगळ्या ग्रंथांनी एकमुखानं केलं. त्यांच्या जीवनचरित्राचा भाग असू द्या, तुमच्यावर माझा रोष नाही. मला एवढं म्हणायचं आहे की जीवनामध्ये अशी काही माणसं असतात की त्या माणसांना आपलं हे काय असं वाटत असतं. नरहरी महाराज त्याच्यापैकी होते. पवित्र जीवन, सुसंस्कारी जीवन, वंदनीय जीवन, पूजनीय जीवन असं त्यांचं जीवन. पण पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला कधीच जायचं नाही. नाव कोणी काढलं तरी माझ्यासमोर नाव काढू नका म्हणायची, असं त्यांचं. पण तिथे एक घटना घडली. तिथे एक खूप मोठा सावकार राहत होता आणि त्या सावकाराला बऱ्याच दिवसापासून मूल होत नव्हतं. आता कधी कधी मूल होईना झालं म्हणजे माणसं काहीही प्रयत्न करतात. डॉक्टरकडे जायचं, जाणत्याकडे जायचं, आणि मग आयुर्वेदिक औषध घ्या, होमिओपॅथिक घ्या, आता काय ॲलोपॅथिक काय जमते तेवढं घ्या, आणि काही जमलं झालं तर मग पुन्हा देवाला नवस करायचा. तसं त्या सावकाराला कोणीतरी सांगितलं की नवस्कार, आणि नवस करण्याची पद्धती आमच्याकडे आहे बरं. नवस ज्ञानोबारायच्या वारीत येणारी माणसं पण नवस करतात. माऊली वय 45च्या जवळ अजून लग्न जमलं नाही, तुझ्या 5 वाऱ्या करतो म्हणतात. तुमचं आमचं सोडा, लई मोठ्याचा नवस सांगू का? वेळ चाललाय पुढे पण बोलतो जाता जाता. काय झालं, भगवान प्रभू रामचंद्र, सीतामाय आणि लक्ष्मणराय 3 जण चालले होते वनवासात असताना, आणि वडसावित्री पौर्णिमा होती. वडसावित्री पौर्णिमे दिवशी तिथं पूजा करायला काही महिला त्या वडाच्या भोवती वाटेत थांबले होते. ही अशा रस्त्याने चालले होते. नाथ महाराजांनी भारी लिहिले रामायणामध्ये, उगाच 2 मिनिटात प्रसंग सांगतो. नवसावर आलो म्हणून मला आठवलं. ते चालले होते, जात असताना सीतामाईने बघितलं ती बाया पूजा करत असलेल्या, आणि मग त्यांना दोघांना सांगितलं तुम्ही जरा थांबा, मी येते जाऊन.
आणि त्या बी गेल्या पूजा करायला. पूजा केली. आता त्या सगळ्या बायांनी पूजा केली, त्यांच्याबरोबर ह्यांनी बी पूजा केली. त्यांच्यापासलंच कुंकू, त्यांच्यापासलीच हळद, त्यांच्यापासला दोरा, ते सगळं त्यांचं घेतलं. जवळ वनवासात होते ना काय यांच्यापाशी. त्यांचं सामान घेतलं, सामग्री, त्या वडाची पूजा केली. आणि सीतामाई मागं सरून लोटांगण घालते त्याला. नाथ महाराज भारी लिहितात बघा, त्या नाथांची कशी लिहिण्याची पद्धती आहे. मागं सरून सीतामाईनं लोटांगण घातलं. म्हणते या वडामध्ये सावित्री राहते आणि आता आमच्या नशिबी वनवास आलेला, आम्ही वनवासाला चाललो होतो. हे सावित्री माते, तू माझ्यावर कृपा कर आणि आमचा वनवास जर निर्विघ्नमध्ये पार पडला तर मी इथं लाख ब्राह्मण जीव घालीन. नवस बारक्याचा नवस आहे का ते? नवस मोठ्याचा नवस आहे. दशरथ राजाच्या सुनेचा नवस आहे. पूर्ण परब्रह्म परमात्मा प्रभू रामचंद्र, त्यांची धर्मपत्नी प्रत्यक्ष लक्ष्मीचा अवतार सीतामाईचा नवस आहे ती बोलते. का नाथाने लिहिलेली ओळी ठेवतो, म्हणजे तुमच्या माझं बोलणं अधिक स्पष्ट होईल. नाथ महाराज कसं लिहितात बघा. वनी विजयी रघुनंदन, वनी विजयी रघुनंदन. जर आम्ही या वनामध्ये विजय झाला, झाली या आमचे पुनरागमन, आम्ही वनवास पूर्ण करून अयोध्येला परत गेलो की मग नंतर झाली या देईन लक्ष गोदान. नवस केला. लाख गायी देईन. लाख गायी नुसत्या गायी नाही, त्यांच्या अंगावर सोन्यानं मळवलेले अलंकार असतील त्या गायीच्या. आणि मग साष्टांग दंडवत केला. मी का बोलतो तर आपली इच्छा पूर्ण होत नसल्यानंतर नवस करण्याची पद्धती पूर्वीपासून माता वर्गामध्ये जास्त आहे. पण त्या पंढरपुरामधले सावकाराला मूल होत नसल्यामुळं त्या सावकारानं बी नवस केला. मावशीनं सांगितलं असं कोणातरी, बाबा नवस कर रे, पांडुरंग परमात्मा भेटतो. बायाच्याच डोक्यात असतं ते, पुरुषाचं येत नाही लवकर. कुणीतर मावशीनं आईनं कुणीतर सांगितलं असेल, त्या सावकारानं नवस केला की मला मूल होऊ दे, आणि मूल झालं तर मी तुला देवा सोन्याचा करदोडा घालीन. नवस केला. आता सोन्याचा करदोडा आणि योगायोग ही बी बाबा लई खेळया. कोण देवबी. आता 20 वर्ष झालं लेकरं होत नव्हतं, त्यानं नवस केल्यावर 1 वर्षात झालं. आता सावकाराला आनंद झाला की हो, सावकाराला आनंद झाला. सावकारानं देवाला करदोडा करायचा, पांडुरंग परमात्म्याला करदोडा करायचा. पण करदोडा असा करदोडा झाला पाहिजे. वा, करदोडा म्हणजे करदोडा. कुणी बी बघितलं तर देवाकडे बघण्याची करदोड्याकडे बघत बसलं पाहिजे, असला करदोडा झाला पाहिजे. त्यानं ती चौकशी सुरू केली, कोण आहे सोनार, कोण आहे सोनार, कोण आहे. असला करदोडा झाला पाहिजे की देवाच्या गळ्यामधला कौस्तुभमणी जसा चमकतो, वैजयंती माळा जशी चमकते, तसं मी घातलेला करदोडा पण चमकला पाहिजे. किती बी खर्च होऊ द्या. कुणाकडे जावं, कुणाकडे जावं. नरहरी महाराज सोनार, त्यांच्याकडे जावा. सगळ्यात भारी सोनार आपल्या पंढरपूरचा तो आहे. विठाला विठाला गेला. नवस त्यांच्याकडे गेला, त्यानं नवस सांगितला. नरहरी महाराज, माझं असं असं काम आहे. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही, करून देतो. माप सांगा. तुम्ही जावा की माप घ्यायला. मी जात नसतं म्हणजे. मग मी घेऊन आलो, जमल का माप? सावकाराने, हां जमल की, तुम्ही घेऊन या माप. माप मात्र करेक्ट आहे ना. सावकारानं सांगितलं असा करदोडा झाला पाहिजे, असाच झाला पाहिजे की जशी वीज चमकते तसा चमकला पाहिजे. सावकारानं सांगितलं. वीज कशी चमकते तसं देवाच्या कमरेचा सोन्याचा करदोडा चमकला पाहिजे. खर्च जास्त येऊ द्या की किती येऊ द्या, तुम्हाला काय करायचं. फक्त मला पैसे सांगा. लाख पाहिजे का 2 लाख का 10 लाख, किती द्यायचे सांगा. फक्त करदोडा कसा झाला पाहिजे, बाहेरचं मुखदर्शन करणाऱ्यांना बी बघितलं की वा, सावकाराचा करदोडा. विठाला 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 नरहरी महाराज म्हणाले ठीक आहे, करून देतो. माप घेऊन या. सावकारानं जाऊन माप आणलं.
नरहरी महाराजांचं दागिने करणं एवढं हुबेहूब आणि एवढं अचूक होतं की त्याने बरोबर जेवढं माप आणलं तेवढं बरोबर करदोडा केला आणि गेल्याबरोबर देवाच्या कमरेमध्ये घालायचा करदोडा केला. आणि मग नुसता करदोडा घालणारा का सावकार? सावकाराला पोरगं झालं, 20 वर्षानंतर पोरगं झालं. सावकारानं महापूजा ठेवली. महापूजा ठेवली तर आपल्या नात्या गोत्यातली सगळी माणसं बोलविली. पंढरपूरच्या लोकांनी आमंत्रण दिलं. आता मला काही पदार्थ द्यायचे का? विठाला 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 लोकच लोक जमा झाले त्या महाद्वाराच्या भोवती. एकादशी नसून एवढी मोठी गर्दी. काय एवढी काय गर्दी? म्हणजे सावकाराला पोरगं झालं. सावकाराने देवाला सोन्याचा करदोडा केला. किती तोळाचा केला तेव्हा लोक चर्चा करीत असतील. एवढ्याचा केला, तेवढ्याचा केला, चालू होती चर्चा. मग करदोडा काय गेल्या गेल्या घालतात का? नाही, आधी महापूजा केली. मग देवाला सगळ्या कपडे चढवले, देवाला मळवट भरला, अंगावर कस्तुरी चालले आणि मग देवाला करदोडा घालण्यासाठी करदोडा केला की थोडा आकूड पाळला. 2च बोट आकूड पाळले, 2 बोट. आता सावकाराला घाम आला की एवढं सगळं गाव जमा झालेलं, सगळे नातेवाईक जमा झाले. सोयरेदारी म्हणाले, तुम्हाला काही कळतं का नाही? शाने सुरती आहो, एवढं वय झालं, बाप नीट घेवा का नाही तवाच? त्या बिचारानं आधीच माप घेतलं होतं बरोबर. देव खेळी आहे, त्याला का माहिती आहे? त्यानं म्हणलं बरं असू द्या, काय असेल त्याचं आत्ता मी आणतो. तो गेला. आता त्याचं वजन होतं गावामध्ये. नरहरी महाराजाकडे ऐकलं, महाराज 2 बोट कमी पडायला आहे. 2 बोट नाही, मोगम नको, तुम्ही माप घेऊन या, करेक्ट माप आणा. पुन्हा परत गेला. पुन्हा किती फरक पडाला ते मोजलं, ते पुन्हा मोजलं. पुन्हा नरहरी महाराजाकडे गेलं. नरहरी महाराज म्हणले, आता बरोबर करून देतो, पण माप बरोबर आणले का? हां, बरोबर आणले म्हणजे माप, त्याचं काय नाही. बरं महाराज पैसे पुन्हा देतो. महाराज तुम्हाला कोण पैसे मागाले? सावकार. नरहरी महाराज काय म्हणतो, तुम्हाला कोण पैसे मागाले? पुन्हा द्या की, काय हरकत नाही, पुन्हा देतो. ठीक आहे. मग ते बरोबर करदोडा तेवढा लांबवून दिला. सावकार घामाघूम झालेले तसेच गेले. सावकाराचा वरचीवर घाम वाढला. सगळे नातेवाईक जमलेले, सगळे चाव 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 करायला लागले. तुम्हाला काही कळतं का नाही? असं माप घेतात का, तसं माप घेतात का? पुन्हा आणला करदोडा लावला तर 2 बोट चार झाला. आता पहिलं 2 बोट कमी झालता म्हणून वाढविला, तर आता 2 बोट चार झाला. 2च बोट वाढविला तर 2 बोट चार झाला. कसं काय झाला? हे तशी लीला आहे. ते असं सांगतात बघा, रामायणामध्ये एक कथा आहे. ते हनुमंतराचं विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे नरहरी महाराजांचं. पण ते 2 बोट वाढला, पुन्हा गेले. म्हणले थोडाच वाढला, म्हणले थोडा कमी करून द्या. पुन्हा कमी करून आणला, पुन्हा अजून कमी पडायला लागला. म्हणजे आता ते जमच ना. म्हणले काय करावं? नरहरी महाराज एवढं काम करायचं माझ्यासाठी, तुम्हाला हात जोडत राहू, तुमच्या पाया पडतो, तुम्ही तेवढं देवापर्यंत चाला. नाही नाही, मी येत नाही म्हणजे त्याच्या पुढे. मी त्याचं नाव घेत नाही, त्याच्या पुढे जात नाही, त्याचं दर्शन करत नाही. हा, म्हणून सावकार पाय धरायला लागले. नरहरी महाराज म्हणाले, ठीक आहे, येतो येतो, पण एक आठ आहे. माझ्या डोळ्याला पट्टी बांधा. म्हणले मी त्या देवाला बघत नाही. पट्टी बांधली, काळी पट्टी. आता त्या महाभारताच्या ह्याच्यामध्ये त्या कुणाला पट्टी होती? गांधारीला. शाबास. हां, मग माणसं हुशार आहेत. होईल माझं कीर्तन करायचं काम नाही, सगळं कीर्तन आधीच होईल. विठाला 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 विठाला. माता वर्गाने परमार्थ जीवन ठेवला आहे. तुम्हाला खरंच खरं बोलतो. गावोगावचं भजन कोण चालवत असलं तर हे माता वर्ग चालवतात. रोज हरिपाठ नियमानं करतात. नियमाचं भजन त्यांना तुम्ही कुठला बी अभंग विचारा, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या विचारा, ते लगेच सांगतात विठाला विठाला विठाला. आणि मग काळी पट्टी बांधली. नरहरी महाराज गेले बाबा. आणि मग हातामध्ये टेप घेतला आणि ते करदोड्याचं माप तर आधीच त्यांना माहीत होतं किती केला करदोडा ते. आणि देवाचं माप घेण्यासाठी देवाला हात लावला आणि अशी मागून
टेप घेऊन पुढं लावला की पुढं ती गळ्यामधली माळा होती ती त्याच्या हाताला लागली तर ती रुंड माळा होती. रुंड माळा तर भगवान शंकराच्या हा गळ्यात असते आणि ही तर मी तर भगवान पांडुरंगाच्या पुढे आलो आणि ह्यांच्याकडे रुंड माळा कशी म्हणून इकडं इकडं असं हातानं चापसून बघितलं तर इबीत लागायला हाताला. माझ्याकडूनच चूक झाली काय. त्यांना विचारलं कुठं आणला तुम्ही मला. पांडुरंगाच्या पुढे. नाही भगवान शंकर आहेत. माझ्या डोळ्याची पट्टी सोडली पट्टी सोडली तरी हा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा तो भगवान दिसायला लागला. अरे विठ्ठल आहे म्हणे. बांधली पट्टी पुन्हा हात लावला पुन्हा तेच. मग लक्षात आलं की हा विष्णू आणि शंकर वेगळे नाहीत, एकच आहे. मग नरहरी महाराजांना साक्षात्कार झाला. कशाचा. पांडुरंग परमात्मा आणि भगवान शंकर वेगळे नाहीत, विष्णू आणि एकच आहेत. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाची हृदयी गोडी साखरेच्या ठाई. हा साक्षात्कार नरहरी महाराजांना झाला आणि मग नरहरी महाराज त्यावेळेपासून भगवान श्री पांडुरंगाचे अनुयायी झाले. भगवान पांडुरंगाची भक्ती करू लागले. नरहरी महाराज वारकरी झाले. आणि मग नरहरी महाराजांनी लिहिलेली जेवढी अभंग आहेत त्याच्यामधला एक सगळ्यांच्या तोंडात असलेला देवा मी तुझा सोना. व्यवसाय सोन्याचा होता पण व्यवहार नामाचा केला. देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार कशाचा केला. देवाचं नाम घेणे आणि देवाचं नाम घ्यायला लावणे. नरहरी महाराजांच्याकडं त्या दिवसापासून येणारा प्रत्येक माणूस सोनं घ्यायला आला की विठ्ठल विठ्ठल म्हणत परत जायचा. ही संतांच्या अंगी असलेली वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. वस्तू सामर्थ्य शक्ती एखाद्या वस्तूमध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये जी असते ती संसारात वेगळी असते आणि परमार्थात वेगळी असते. संतांच्या जवळ ते विशेष आहे. संसारामध्ये वस्तूमध्ये जी शक्ती असते ती वस्तूच्या नावात नसते. मी उदाहरण सांगायचं असेल तर इथं माझ्यासमोर गुळ ठेवला आहे. गुळ तोंडात टाकल्यानंतर गोड लागतो, बरोबर आहे की. गुळ तोंडात टाकल्यानंतर गोड लागतो, पण गुळच तोंडात टाकावं लागते. नुसतं गुळ म्हणलं तर तो गोड लागते का. नाही लागत. का तर गुळामध्ये जी गोडी आहे त्या नावात गोडी नाही. पण देवाचं असं नाही. देवानं ज्याच्याकडे पाहिलं त्याचा तरी उतार होतोच,
पण देवाचं नाव बी घेतलं त्याचा उद्धार होतोच. एवढंच नाही, ज्ञानोबारायांचं सुद्धा नाव घेतलं तर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखे म्हणता चुकती फिर. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचली तर उद्धार होतो. ज्याला वाचा येत नाही त्यांनी नुसतं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हणलं तरी त्याचा उद्धार होतो. नाथ महाराजांनी तर त्याच्या पुढे लिहिलंय ज्ञानेश्वर म्हणल्यावर उद्धार होईल याच्यात आश्चर्य नाही. पण ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी असं बी म्हणलं तर त्याचा उद्धार होतो. नाथ महाराज लिहितात. पूर्ण अभंग बघून घ्या. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनेशी. त्याचा पुढचं कडवं काय? तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे. ज्याला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही त्यानं नुसतं ज्ञानेश्वरी 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 असं म्हणलं तरी त्याचा उद्धार होतो. विठाला विठाला हे जसं वस्तूमध्ये वस्तू सामर्थ्य शक्ती असते तसं संतांमध्ये सुद्धा एक वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. त्यानं काय काय लाभ होतो त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या दुसऱ्याकडे.
वस्तू सामर्थ्य शक्ती साधूमध्ये कोणती असते? 3 प्रकारची शक्ती असते म्हणतात. साधूचं दर्शन झाल्यानंतर पाप जातं, नाहीतर पाप जाण्यासाठी व्यवहारामध्ये वेगळी साधन आहे. पाप जायचं असेल तर गंगेला जावं, स्नान करावं, आहे की नाही? गंगा पापम, गंगेत जाऊन स्नान करावं, पाप जातं. अंगात 10 असेल तर चंद्राचं अमृत अंगावर पडलं पाहिजे. चंद्र हा शीतळ करतो, म्हणजे शीतळ करण्याचं काम चंद्र करतो. म्हणजे तापहरण करायचं काम चंद्र करतो, पापहरण करायचं काम गंगा करते, आणि दैन्यहरण करण्याचं काम लक्ष्मी करते. तिघांची कृपा व्हावी लागते, त्यावेळी 3 जातात. महाराज म्हणाले, या संतांनी आमच्यावर कृपा केली, झाले पापा तापा तुटी. पाप गेलं, ताप गेलं, दैन्य गेलं. आता हे जीवनात नको आहेत. संसारिकाला बी नको आहेत, परमार्थिकाला बी नको आहे. दैन्य तर कुणालाच नको आहे, होय ना? पाप कुणालाच नको आहे. अर्जुनासारखा महात्मा युगपुरुष म्हणतो, पाप नको म्हणून मी युद्ध करणार नाही. पापची यांना मारलं तर पाप होईल म्हणून युद्ध करायचं नको म्हणतो. वध करून गोत्रजांचा, वसवटा होवनी दोषाचा, तू जोडलाशी हातीचा, भरवता होशी मी पापी होईन. पण ते पाप आमच्याकडे किती बी असलं, आमच्याकडे दैन्य किती बी असलं, आदिदैविक ताप, आदिभौतिक ताप आणि आध्यात्मिक ताप, या 3 ताप आहेत. या प्रत्येक तापाचं वेगळं चिंतन आहे. आता त्याला आपल्याला हात घालायचा नाही. मी फक्त वेळ संपलाय, तुमच्या पुढे एवढाच मुद्दा ठेवतो की संतांची भेट झाली की पापही जातं, तापही जातो आणि दैन्यही जातं. पापताप दैन्य झाले उठाउटे, झाली या भेटी हरिदासांची. तसं इथं महाराज म्हणतात, पाप ताप दैन्य तिघांचाही नाश एका संतांच्या भेटीनं होतो. मग महाराज तुम्हाला समाधान वाटलं का? नाही, यांच्या भेटीनं अशी परिक्रमा घडली की या संतांनी माझ्यावर कृपा केल्यामुळं माझं चित्त देवाच्या पायावर स्थिर झालं, म्हणून पुन्हा मला दैन्य येण्याचं, मला पाप लागण्याचं आणि कुठला ताप याचा त्रास होण्याचा संबंध नाही. हे लाभ झालेला महाराज अभंगाच्या
धन्याजी दीन झाले संतांचे दर्शन, झाली पापा थापा तुटी, दैन्य गेले उठावटे. पाप गेलं, ताप गेलं, दैन्य गेलं. महाराज आता मग तुम्हाला सुख मिळालं का? हो, समाधान आणि सुख मला प्राप्त झाले. समाधान पाय विसावले मन, देवाच्या पायाजवळ माझं चित्त स्थिर झालं. सगळे परमार्थातली परमोच्च अवस्था आहे. कधीतरी नंतर याचं चिंतन आपण करू की देवाच्या चरणावर मन स्थिर होणे म्हणजे काय. हा एक स्वतंत्र चिंतनाचा भाग आहे. पण तुकोबाला इथं म्हणतात नरहरी महाराजांचं चित्त पंढरीश परमात्म्याच्या पायावर स्थिर झालं आणि म्हणून आता दुःखाचा संबंध राहिला नव्हता. झाले समाधान पायी स्थिरावले मन, कारण सुख हे भगवंताच्या पायात आहे. सुखवशे तुझे पायी मज ठेवी त्याची ठाई, मला तिथं ठेवा. अनेक ठिकाणी मागणी आहे, दुसरं काही मागत नाही, तेच मागतात.